यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नितेश राणेंनी एक मोठं विधान केलेलं आहे। आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव नाही असं नितेश राणे म्हणाले। भाईचाराचे टेप रेकॉर्डर लावू नका असंही नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। नेरळच्या सभेमधून नितेश राणेंचं हे वक्तव्य समोर आले। नितेश जी, हिंदू राष्ट्र कधी बनणार? मला कधी बनणार? ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये 90% हिंदू राहत असतील तर तो हिंदू राष्ट्रच आहे हे पहिलं सर्वच स्वीकारलं पाहिजे। हिंदूच राष्ट्र आहे, पहिलं हे स्वीकारायला शिका। आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव नाही, भाईचाराचे टेप रेकॉर्डर लावायचे नाहीत, गंगा जमुना तहजीब वाजवायचे ते जाऊन पाकिस्तानमध्ये वाजवा, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये वाजवायचे नाही। तर आपण ऐकलेलं आहे नितेश राणेंचा नेरळच्या सभेमधलं हे वक्तव्य चर्चेत आलेलं आहे। याच्यावर आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात ते बघावं लागणार आहे आणि त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा याच्यावर काही प्रतिक्रिया येतात का आणि विशेषतः नितेश राणे आपल्या या वक्तव्याचा अर्थ सांगतात का, त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते बघावं लागणार आहे। स्पष्टीकरण त्यांच्याकडून येतं का तेही बघावं लागेल। मात्र सध्या हे जे हे वक्तव्य त्यांचं चर्चेत आलेलं आहे। पुन्हा एकदा आपण ऐकूयात नितेश राणे या सभेत नेमकं काय म्हणाले ते। नितेश जी, हिंदू राष्ट्र कधी बनणार? मला कधी बनणार? ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये 90% हिंदू राहत असतील तर तो हिंदू राष्ट्रच आहे हे पहिलं सर्वच स्वीकारलं पाहिजे। हिंदूच राष्ट्र आहे, पहिलं हे स्वीकारायला शिका। आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव नाही, भाईचाराचे टेप रेकॉर्डर लावायचे नाहीत, गंगा जमुना तहजीब वाजवायचे ते जाऊन पाकिस्तानमध्ये वाजवा, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये वाजवायचे नाही। आपण ऐकलेलं आहे नेरळच्या सभेमध्ये नेमकं काय विधान केलेलं आहे नितेश राणेंनी। नितेश राणे हे भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत आणि त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। आपला देश हिंदू राष्ट्राचा आहे हे स्वीकारा असं राणे म्हणतायत। आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव नाही असंही राणे म्हणालेले आहेत। त्यामुळे आता या त्यांच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया येतात का याकडे लक्ष असेल।